ओरणाच्या नाव समाविष्ट होण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उरणकर बंधू जमताय. महेश दादा पुढे या की या. हो पुढे या, इकडे या की महेश दादा, इकडे या. दादा तुम्ही वाचून दाखवत आहे ना, निवेदन वाचून दाखवत आहे दादा. एवढा ठराव आज या ठिकाणी परवा विधानसभेमध्ये आपल्या इस्लामपूरचं नाव ईश्वरपूरकर असं केलं, परंतु नाव केल्याबद्दल आमचं मत काहीच नाही. या आपल्या गावच्या नावाला पूर्वीपासून उरण इस्लामपूर म्हणलं जातं, तर त्यामुळं आपल्याला उरणाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. त्यासाठी आपल्या उरणातील बांधवांनी परवा मिटिंग घेऊन आज सगळ्यांनी मिळून निवेदन द्यायचं असं ठरवलं. त्या परवाने सर्व पक्षीय लोकांनी आज अत्यंत चांगल्या संख्येने येऊन या ठिकाणी आपण तहसीलदार व मुख्याधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे. आणि या थोडक्यात मला उरणाला इथे सांगायचं म्हणजे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून ते शिवाजी महाराज ते आजपर्यंत सर्वत्र फक्त उरण या नावाचाच उल्लेख आहे. आणि 1875 साली इस्लामपूरची स्थापना झाली. तिथून पुढे त्याला नाव पडलं आणि 1960 साली आपल्या स्टेट गव्हर्नमेंटने काही सर्व सरकारी त्या याच्यामध्ये त्या काही संस्था सरकारी इस्लामपुराच्या त्याच्यावर नमूद केलं. परंतु सर्व बँका, राष्ट्रीयकृत बँका, पोस्ट ऑफिस सर्व हे उरण इस्लामपूर नावावरती अजून आहे. तसेच सर्व सरकारी शासकीय ऑफिसेस आपल्या उरण हद्दीत आहेत. त्यामुळं उरणाचा उल्लेख त्यांनी जरूर या नावाबरोबर घ्यावा. ही सर्व उरणवासियांची व सर्व पक्षीय नेत्यांची मागणी आहे. त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेले आहे. हे निवेदनाचा त्यांनी विचार करून वरती कळवावे, ठराव करून पाठवावा ही आमची सर्वांची विनंती आहे. आणि या शिवभारत अध्यायामध्ये यानंतर दादा बोलतील. आता पोलीस पाटील दली यांनी आता जे निवेदन केलं ते साहेब फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र या इथं पोस्ट ऑफिस इथं पहिल्यांदा त्यांचं जे रजिस्ट्रेशन झालं या संस्थांचं केंद्रीय त्याचा उल्लेख आहे म्हणून. आणि काल परवा विश्रांतदादा सत्यजित भावनाचा कार्यक्रम झाला, त्यांची हाऊसमध्ये चर्चा चीफ सेक्रेटरीची झालेली आहे. त्यांनी सांगितलं ईश्वरपूर हा बदल केलेला आहे, पण आहे तसं उरण हे नाव ठेवण्यात येईल. परंतु पहिलं ईश्वरपूर जो ठराव विधिमंडळाने केला त्याबद्दल विधिमंडळाचं आपण या ठिकाणी अभिनंदन करूया. आणि चीफ सेक्रेटरीने सत्यजित भावना हा शब्द दिलेला आहे की हा उरण हा शब्द राहणारच. परंतु आम्हाला एक भीती वाटते, तरी पण आपण गावातल्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांना लागले तर भेटायला सगळ्यांनी गेलेलं अधिक काळजी घेतलेली चांगली. आणि शिवसाहेबांनी सुद्धा तसा ठराव सत्वर पाठवण्यात यावा. यानंतर तातडीनं पाठवावा नाव घालून उरण ईश्वरपूर. सर्वांना नमस्कार. आज आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं जे एक निवेदन आम्हाला दिले, हे निवेदन म्हणजे आपल्या सगळ्यांची भावना आहे. ती भावना तातडीने मी शासनाला कळवेन एवढं मी आपल्याला आश्वासित करतो. धन्यवाद. हॅलो, एक मिनिट.
ठराव तुम्ही पाठवणार आहे? एक मिनिट. आपण निवेदन दिल्यानंतर आपल्या भावना लेखी स्वरूपात आल्यावर कुठलाही प्रशासकीय अधिकारी आपले निवेदन हा वरिष्ठ पातळीवर पाठवत असतो. बाबू थांबा. ते आपल्याला जे आपली मागणी आहे उरून ईश्वरपूर असं नाव करावं अशा पद्धतीचं निवेदन प्राप्त झालेलं आहे आणि त्याचं समाविष्ट करण्याची आवश्यकता आहे, लोकभावना आहे असं पत्र ते देतील. मुळात ठराव हा आपला जो गेलेला आहे, तुम्ही आता तहसीलदार साहेबांना दिलं पत्र, तहसीलदार साहेबांच्या मार्फत ते पत्र जात असतं, ह्यांची फक्त त्याला NOC घेत असतात आणि तसंच ते पूर्वी झालेलं आहे. आता याच्या इष्टीत आज जायला नको. आज आपल्या भावना वेगळ्या आहेत. उरून ईश्वरपूर होईपर्यंत आपला लढा अव्याहतपणे चालू राहील आणि आपण सगळे उरूणवासीय म्हणून एकत्र राहू. यात कुठलाही पक्षीय मतभेद कुणीही आणू नका, कुठलंही राजकारण आणू नका. आणि उद्या 24 तासाच्या आत बापू यांनी आपल्या भावना शासनाला कळवाव्यात आणि ते दुरुस्त करण्यासाठी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांची वेळ आपण घेऊ. एक 5 लोक आपण किंवा 6 लोक जी नावं तुम्ही मला द्याल त्यांच्या पद्धतीनं त्यांची अपॉइंटमेंट घेऊन आपल्या भावना त्यांनाही लेखी स्वरूपात कळवू आणि तिथं भेटून येऊ. माझं मत आहे दादा असं की ठीक आहे, त्यांना आपण वेळ देऊ, पण लोकमान्य टिळक 1 ऑगस्टला जयंती आहे त्यांची, तर त्या दिवशी त्यांना तोपर्यंत ठराव नाही पाठवला तर माझं मत आहे पोलीस नाही ऐका, पोलीस पाटलांच्या भावकीपासून प्रत्येक दिवस नाही 1 दिवस साखळी उपोषण करू. पोलीस पाटलांच्या भावकीपासून सुरुवात करू. प्रत्येक भावकीनं तहसील कार्यालयाच्या पुढे 1 दिवसाचं साखळी उपोषण करायचं 1 ऑगस्ट पासून. हा 1 ऑगस्ट. हॅलो. तसंच सोमवारी बापू सोमवारपासून आपण निवेदनचं उपोषणचं पत्र दिलं होतं, पण ते पत्र बदलून 1 ऑगस्ट पासून घेऊ. 1 ऑगस्ट पासून उपोषणची सुरुवात होईल. 1 ऑगस्ट जर नाही झालं, उरणाचं नाव समाविष्ट नाही झालं तर 1 ऑगस्ट पासून उपोषणाची सुरुवात होईल. आमरण उपोषणला बसणारे आम्ही बसू. साखळी पद्धतीनं प्रत्येक भावकी प्रत्येक असणारा उरणातला जो नागरिक आहे तो येईल, साखळी पद्धतीने करेल, पण आमरण हे उपोषण आमचं राहणार आहे. ही 1 ऑगस्ट पासून सुरू होईल. कोरोनातील ज्या काही सहकारी संस्था आहेत, सामाजिक संघटना आहेत, मंडळ आहेत, त्या सर्वांनी आपापल्या मंडळातर्फे संस्थेतर्फे निवेदन करून ठराव करून उरणासाठी ठराव करायचा आहे. या ठिकाणी व्यापारी महासंघ जे आहे आपल्या शहरातील त्यांनी आपल्या उरणासाठी पाठिंबा दिलेला आहे. तर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मोहन पाटील आणि तुलसीबाई पटेल या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी इथं पुढे येऊन ते निवेदन द्यायचं आहे. पाठिंबा दिलेला आहे त्यांचा उरणाच्या वतीनं मी आभार मानतो. आज या उरणाच्या नावाचा उल्लेख करण्यासाठी उरण रहिवासी सर्वच गट तट पक्ष संघटना सगळे बाजूला ठेवून एकत्र आले आणि या उरणाचं जोपर्यंत उरण हे या गावाला नाव समाविष्ट होत नाही तोपर्यंत हा लढा असाच आपण सर्वत्र एकत्र होऊन लढायचा आहे. यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन इथपर्यंत आलात याबद्दल मी उरण रहिवासी म्हणून आपल्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला. हे